हाय फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. अहो, एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि डोक्यावरती सूर्यदेव तळपायला लागलेले आहेत. अशा वेळी गृहिणींची लगबग सुरू होते. म्हणजे पापड्या, चिप्स, चकल्या हे सगळं वर्षभराचं करण्यासाठी त्यांची धावपळ चाललेलीच असते. पण असा एक पदार्थ असतो की तो अगदी ऐन वेळेला भावासारखा धावून येतो आणि तो म्हणजे सांडगे. आता हे सांडगे कसे बनतात आणि ते रुचकर चविष्ट बनण्यासाठी काय करायचं हे आज आपण सगळं जाणून घेणार आहोत. चला तर मग. येऊ का? या 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 नमस्ते नमस्ते. कशात ताई तुम्ही? काय सांडग्याची तयारी झाली आहे का? हो ना. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. या आहेत जयश्री शेटे. नमस्ते ताई. नमस्ते. आणि हे आहेत नागनाथ शेटे. नमस्ते दादा. नमस्कार. ताई, आज तुम्ही आम्हाला सांडगे कसे घालायचे हे सगळं अगदी व्यवस्थित दाखवणार ना? हो. आमचे चुकणार नाहीत ना? नाही. बघा, चुकले ना तर मग मी आहे आणि तुम्ही आहात. हो. चांगले होतील ना? दाखवा बरं. आज आपण जे सांडगे बनवणार आहोत ते किती किलोचे बनवणार आहोत? 1 किलोचे. 1 किलोचे. हा. आणि 1 किलोचे वाळलेले सांडगे किती तयार होतात? वाळलेले 1 किलोच तयार होते. 1 किलोच तयार होतात. हो. अरे वा. यासाठी काय काय साहित्य लागतं? हरभरा डाळ लागते हा. अर्धा किलो. हा मूग डाळ लागते पावशेर. हा. मटकी डाळ लागते पावशेर. या डाळी भाजून घ्यायच्या आहेत का? नाही. अच्छा, मग आणखी काय साहित्य लागतं? लवंगीची मिरची पावडर 50 ग्रॅम. हा हळद. हा बॅडगी मिरचीची पावडर. हा लसूण 50 ग्रॅम. हा ओवा जिरे हा दोन्ही मिळून 50 ग्रॅम. हा आणि हिंग हा हा असं 1 चमचा. हा. आणि मीठ चवीनुसार. ही जी सगळी तिखटं आहेत ही तुम्ही रेडीमेड घेता का? नाही, मग? मार्केट यार्डवरनं मिरची आणतोय हा आणि परत गच्चीवर वाळू घालतोय. हा. स्वतः मी दळून आणतोय. असं होय? हा. अच्छा, तुम्ही हे सगळे स्वतः उद्योग करता म्हणून त्याची चव येते. आता या डाळींचं काय करायचंय? दळायला द्यायचं. दळायला देताना मग त्याच्यात ते जिरं ओवा वगैरे घालायचंय का? नाही नाही, आम्ही परत घरी आल्यानंतर घालतो. ज्या वेळेस डाळ भिजवतो ना, हा डाळ दळून आणल्यानंतर हा. मग त्याच्यात मिक्स करतोय पुन्हा. अच्छा, त्या वेळेला मिक्स हा करायचं. हा. आधी आधी काय काहीच नाही आधी फक्त त्या डाळी दळून आणायच्या. आणायचे. हे डाळी माझ्याकडे दळलेले आहेत. हो. मग मी हे डाळीचं पीठ घेतो दुसरं. हे होय. अच्छा, हे सगळ्या डाळी मिक्स दळून आणलेले. दळूनच आणलेलं आहे. हा. अरे वा, मस्त. हे मी दळून आणलेले डाळी गिरणीवाल्याकडे डाळ घेऊन गेलो. हा. त्याने डाळ म्हणजे जाडसर दळून दिली त्याने. अच्छा, हा नंबर 6 नंबर आहे त्याचा. आहे. हे बघा व्ह्युअर्स, हे त्यांनी ना असं भरडसर दळून आणलेलं आहे. म्हणजे हाताला असं ते रव्यासारखं लागतंय. आपण ना गिरणीवाल्याकडे गेलं की त्याला सांगायचं सांडग्याचं आम्हाला दळून दे. त्याचा नंबर 6 आहे. 6 नंबरचं पीठ दळून दे. म्हणजे तो असं सांडग्याचं भरड पीठ तुम्हाला दळून दे. ताई, आपण ह्या भांड्याचं वजन करून घेऊ. हो. 0 झालं. हा. आता काय करताय? ओवा आणि जिरे हा. आणि लसूण हा. हे मी वाटून घेतोय. अच्छा, हे घ्यायचे श्री. हे बघा व्ह्युअर्स, हे असं वाटून झालेलं आहे. अप्रतिम वास येतोय. ओवा आणि जिरे त्यांनी वाटून घेतलेले आहेत. आणि आता लसूण ते वाटून घेत आहेत सेपरेट. आणि हे बघा व्ह्युअर्स, लसूण हा असा वाटून घेतलेला आहे. आता लसूण घालून घेतोय मी मध्ये. होय. मिक्स करतोय हा. मटेरियल. हा. वाटलेला लसूण हा. टाकून देतोय मध्ये. होय. आणि ओवा जिरे पण टाकून देतोय. होय. आता तिखट. हा. हळद 25 ग्रॅम. बॅडगी मिरची 25 ग्रॅम टाकतो. हा. एक किलो सांडग्याच्या पिठासाठी 50 ग्रॅम लवंगी मिरची पावडर, 25 ग्रॅम हळद आणि 25 ग्रॅम बॅडगी मिरची पावडर. आता मीठ टाकतोय मी हा. चवीनुसार. मीठ आणि हिंग पावडर हा. चवीनुसार. हो.
आता काय करताय? हे सगळं एक जीव करून घेतोय मी. अच्छा, दाखवा बरं. असं चोळून घ्यायचं का? हा, म्हणजे ते चांगलं चांगलं त्याच्यामध्ये ते मुरतं. मुरतं. हे लसणामुळे चोळलं जातं. अच्छा, लसूण ओला असल्यामुळे ओला असल्यामुळे. हे चोळून घेणं आवश्यक आहे. हा, ह्या अशा टिप्स आम्हाला कशा कळणार, ते तुम्ही करत असल्यामुळेच आम्हाला कळतात. हो. आम्ही काय केलं असतं, याच्यात पाणी ओतून ना थेट मळायला घेतलं असतं हा. आणि तिथेच आमचा गेम फेल झाला असता. मग आमच्या सांडग्याला कशी चव येणार? नाही. नाहीच येणार. आता पाणी टाकून मळून घेतोय मी. हो. हे कसं भिजवायचं, घट्ट की घट्ट घट्ट. घट्ट भिजवायचं? म्हणजे अंदाजे किती पाणी लागत असेल? पाणी अर्धा लिटर तरी लागेल. अर्धा लिटर लागतं ना. पातळ झालं तर काय उपयोग नाही. पातळ झाल्यावर पण जर थोड्या वेळाने भिजू घालायचं हा, आणि ते मुरलं जातं ना. पाणी मुरतं त्याच्यात. हा, पाणी मुरले की जरा घटपणा येतो. अच्छा, मग पातळ. घाल. पण शक्यतो होऊनच द्यायचे नाही. हो हो होऊ देत नाही. बरोबर. आता हे काही घट्टच झालं. हा, एक नंबर. ओके. हे चांगलं घट्ट मळायला ना भरपूर जोर लागतो, म्हणून पुरुष मंडळींची मदत या कामात हवीच. म्हणूनच दादा तुम्ही ही जबाबदारी घेतली आहे ना, हो. हे मळायची. हो. हा, हे पीठ मिळून झाले ताई. झालं का? हो झालं. वा, हे बघा, तुम्हाला चवीला देऊ का मी? हो द्या ना. बघा. असंच खाऊ ना? नाही, बघा थोडस वगैरे. थोडंसंच खाऊ? हा. अख्खं नको ना? नाही, तिखट वगैरे कसं आहे काय नाही तुम्हाला कळलंच. मस्त एकदम. म्हणजे असं त्याला तिखटपणा पण आलेला आहे, लसणीचा स्वाद आलाय, ओव्याचा आलेला आहे. बेस्ट लागतं एकदम. खाऊ काय, सगळं आवडेल मला. हे बघा व्ह्युअर्स, आपण थालीपीठाला कसं घट्ट मिळतो तसं हे पीठ मळलेलं आहे आणि चव अतिशय अफलातून आलेली आहे. मळून देण्यापर्यंतच दादांचं काम असतं. आता मळून झालेलं आहे आणि जयश्रीताई गच्चीवरती सांडगे तोडायला चाललेले आहेत आणि मी मध्ये मध्ये लुडबुड. चला जायचं. त्यांनी असं खाली सनमायका लावलेलं प्लायवूड घातलेलं आहे आणि त्याच्यावरती डायरेक्ट आपण सांडगे घालणार आहोत. थोडासा पाण्याचा हात लावून ते चांगलं मळून घेत आहेत आणि मग सांडगे त्याचे तोडायचे. किती नाजूक पद्धतीने त्या सांडगे घालतायत. व्ह्युअर्स, खरंच खूप कष्टाचं काम आहे. या तळपत्या उन्हामध्ये हे असे सांडगे घालायचे इतक्या नाजूक पद्धतीने. आपल्याला वाटतं 1 किलोचे तर आहेत, पटकन होऊन जातील, पण तसं नाही आहे. ते सांडगे घालताना त्याला एका विशिष्ट पद्धतीने दाबूनच ते घातले जात आहेत. सगळ्या गच्चीभर त्यांचा माल सुकतोय. ते अजून काय काय करतात तर ते हातावरच्या गव्हाच्या कुरडया करतात, नंतर चकल्या करतात, साबुदाण्याच्या पापड्या करतात आणि त्यांनी जे काल सांडगे घातलेले आहेत ना ते पण सुकतात बघा इथे. आणि या सुकलेल्या सांडग्यांची त्या भाजी कशा करतात हे पण आपण शिकणार आहोत. अशा पद्धतीनं आपण सगळे सांडगे घालून घेतलेले. फॅन खाली बसल्यावरती आता जरा शांत वाटते. अहो पण तिकडे दादा भाजीची तयारी करतायत, कारण त्यांच्या हाताला खास चव आहे म्हणे. चला भाजी बघूयात कशी करतायत ते. मी सांडगे तळून घेतोय आता. अच्छा, हा, तुम्हाला भाजी खायची आहे ना सांडग्याची? हो. हो, मग मी हे तुम्हाला भाजी करून दाखवतो. ते तळायला लागतात का? हा, तळायचे. आता थोडे तळलेत हे. आता मी काढून घेतोय.
खमंग वास आलेला आहे हा तळल्याचा. अगदी क्लिअर कट वास येतोय त्याचा. आता थोडस तेल टाकतोय हो. भाजीला. हा. अच्छा, एवढं तेल लागतं आपल्याला. हो. हे काय आहे? जिरा मोहरी. अच्छा, हे एकत्रच करून ठेवलंय का? हो, आम्ही एकत्रच करून ठेवतो. अच्छा. जिरा मोहरी. हा. त्यांनी आता त्यात जिरं मोहरी टाकलेली आहे आणि ती मस्त तडतडलेली आहे. आता कांदा टाकतोय. होय. हा परतून घ्यायचा चांगला लालसर असा होईपर्यंत. अच्छा, लाल झाला पाहिजे ना? हा हा. हे थोडस मीठ टाकून घेतो मी, म्हणजे लवकर भाजतो कांदा. आपण थोडासा लसूण टाकून घेऊ मध्ये. हे सांडगे थोडेसे ठेचून घेऊ. हो का? त्यांनी काय होतं? म्हणजे भाजीला घटपणा येतो आणि छोटे छोटे मोठी गळ जात नाही ना आपल्याला. अच्छा, म्हणून ते असं जरा ठेचून घ्यायचे. असे कपड्यात गुंडाळायचे का? हो हो. हा. अच्छा, हे असं असतं काय? हो. म्हणजे तळले की हे असे कापडात बांधून ठेचायचे. हो. मध्ये जसं कपडा उघडून बघायचं आणि त्यानंतर बत्त्यांनी त्याच्यावरती मारायचं. एका सांडग्याचे 2 तुकडे झाले पाहिजेत, इतपतच करायचं, जास्त भुगा करायचा नाही. कांदा आणि लसूण चांगले भाजून झालेले आहेत. आता सांडग्याच्या भाजीसाठी लागणारे मसाले आपण या ताटात काढून घेतलेले आहेत. ते काय काय आहेत ते मी तुम्हाला सांगते. आपण 1 चमचा लवंगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे, 1 चमचा धणे पावडर घेतलेली आहे, 1 चमचा गोडा मसाला घेतलेला आहे, 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि अर्धा चमचा बॅडगी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे. तसंच 1 चमचाभर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. हे तुम्ही कमी जास्त करू शकता आणि या सगळ्याचं प्रमाण ह्या चमच्याने घेतलेलं आहे. आता काय करताय? आता हे सांडगे वाटून झालेले आहेत. हा. ते मी तेलामध्ये परतून घेतोय अजून परत. अच्छा. हा. आणि मग तेल मग सगळं तिखट वगैरे मसाले टाकून देतोय. अच्छा. आता हे परतून झालेलं आहे आपल्या. आणि आता आपण सगळे प्रत्येक मसाले टाकून घेऊ मध्ये आतमध्ये. तुम्ही किती वेळ परतलं? 1 मिनिट. 1 मिनिट ना? हा. आता हे सगळं परतून घेतोय मी. गॅस मिडियम ठेवलाय. हा. आता 1 ग्लास पाणी टाकून घेतो मध्ये. हो. दादा, ह्याच्यावर ताट ठेवायचंय का? ठेवलं तरी चालतंय, न ठेवलं तरी चालतंय. अच्छा, मग आपण ठेवणार आहोत का आता? हा, ठेवणार. हा. गॅस मिडियमच ठेवतोय मी. हा. आता मग ताट झाकून घेतोय. होय. व्ह्युअर्स, तुम्ही सांडगे जर का तळून घेतले तर सांडगे शिजायला वेळ लागतो. त्यामुळे शेंगदाण्यासारखे जर का नुसतेच असे परतले आणि फोडणीला टाकले तरी सांडगे पटकन शिजतात. पण तुम्हाला तळलेले आणि ते शिजवायचे तर मग तुम्हाला एक अर्धा पाऊण तास द्यावाच लागेल. त्यांनी भाजी उघडून बघितली पण तो सांडगा नीट शिजलेला नव्हता. मग त्यांनी अजून थोडंसं पाणी घातलं आणि परत 10 मिनिटांसाठी भाजी झाकून ठेवली. सांडगा शिजलाय का ते आपण बघूया. हे बघा, चांगला अगदी व्यवस्थित मस्त मऊ शिजलेला आहे. दिसतंय व्ह्युअर्स? हा बघा. जयश्रीताई भाकऱ्या करतायत आणि मी तुम्हाला या सांडग्याची टेस्ट कशी आहे ते लगेच सांगते. ही सांडग्याची भाजी आहे ताई, खाऊन बघा. आमच्या मिस्टरला बनवलेली आहे, चवीला कशी झाली. अच्छा, ते चांगले बनवतात हा, म्हणून ते तुम्ही. चांगलं बनवतात. व्ह्युअर्स, हे बघूनच ना तोंडाला पाणी सुटलंय. ते आवडते
आणि तुम्हाला टेस्ट करून सांगते आणि मग तुम्हाला सांगितलं की फडशा पाडते. हे कसं आहे सांगू तुम्हाला, ही ना अशी भाजी ना चटपटीत, चटकदार, झणझणीत या सगळ्याचा असा बॅलन्स करणारी आहे. झणझणीत आहे पण असं उठून आपण पाणी 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 करत असे धावत सुटत नाही. टेस्टी तर इतकी आहे ना, कारण मूळ सांडग्याला खूप छान चव आहे, मस्त लागतीये. तुम्ही जर का ना असे सांडगे करून बघितलेत ना तर तुमची पण भाजी फर्स्ट क्लासच होणार. नागनाथ दादा, जयश्रीताई, तुम्ही इतकी अप्रतिम सांडग्याची भाजी दाखवलीत ना, आणि तुम्ही सांडगे बनवता पण खूप सुंदर. मला तर अतिशय आवडले. खरोखर तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि हो, तुम्ही आता गाडी घेऊन जाणारच ना विक्री करायला, पण थांबा मी पटकन खाते, कारण मला तुमचे सांडग्यांचे रेट आणि काय काय मिळतं हे पण व्ह्युअर्सना दाखवायचे. पटकन खाते. ही आहे दादांची गाडी. या गाडीवरचे प्रत्येक पदार्थ हा सगळा हातांनी बनवलेला वाळवणाचा पदार्थ आहे आणि ते ही गाडी घेऊन आजूबाजूच्या परिसरामध्ये विकायला जातात. या सांडग्याची किंमत तुम्हाला सांगते. यांच्याकडे 2 प्रकारचे सांडगे मिळतात. हे आहेत हिरव्या मिरचीचे सांडगे. हे बघा, हे जरासे पिवळसर दिसत आहेत. आणि हे आहेत लाल मिरचीचे सांडगे, ज्याची कृती मी तुम्हाला दाखवली. या दोन्ही सांडग्यांची किंमत आहे 280 रुपये किलो. जर का तुम्हाला हे हवे असतील तर यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. तुम्ही त्यांना संपर्क करा आणि ते तुम्हाला कुरिअरनी पाहिजेत का तुम्ही येऊन घेऊन जाणार ते तुम्ही त्यांच्याशी बोला आणि त्याप्रमाणे ते तुम्हाला द्यायची व्यवस्था करतील. आणि बाकीही माल त्यांच्या गाडीवरती आहे. त्याचा भाव काय आहे ते पण ते तुम्हाला सांगतील. आणि हो, तुम्हाला जर का कुरिअरनी हवे असतील तर त्याचे चार्जेस वेगळे राहतील. आणि ही जी दादांची गाडी आहे ना, ते हे सगळं सामान घेऊन ही ना महादेवनगर, गंगानगर, लक्ष्मीनगर कॉलनी, हडपसर या सगळ्या भागामध्ये 4-5 किलोमीटरमध्ये यांची गाडी फिरत असते. त्यामुळे तिथेही तुम्हाला हा माल मिळून जाईल. चला, दादांना उशीर होतोय. दादांना हा माल घेऊन विक्री करायला जायचं आहे. थँक्यू दादा. बाय बाय. कुरडे, पापडी, सेवई, सांडगे, घरगुती मसाले. कुरडे, पापडी, सेवई, सांडगे, घरगुती मसाले. सेवई, सांडगे, घरगुती मसाले. कुरडे, पापडी,